परीक्षेतही पेपर फुटीचा आरोप करण्यात आलेला आहे। औषध निरीक्षक परीक्षेत पेपर फुटल्याचा दावा आहे। 22 मार्च 2026 ला ही परीक्षा झाली होती। प्रश्नपत्रिका 20 मार्चलाच व्हॉट्सअपवर फिरल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। एका विद्यार्थ्याकडे 20 मार्चलाच ही प्रश्नपत्रिका आल्याचा दावा आहे। कथित पेपर फुटी प्रकरणी रोहित पवारांची 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। निष्पक्ष आणि सखोल चौकशीची रोहित पवारांकडून मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे रोहित पवारांनी या सगळ्या प्रकरणी ट्विट केलेले आहे। 11 वाजता रोहित पवारांची पत्रकार परिषदही होणार आहे। आता एमपीएससीच्या या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप सध्या केला जातोय। दरम्यान यावर रोहित पवारांनी नेमकं काय ट्विट केलंय ते पाहूयात। एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षा हा केवळ एक पेपरचा प्रश्न नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे। परीक्षेपूर्वी काही उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा प्रकार समोर येतोय। जर हे सत्य असेल तर हा केवळ पेपर फुटीचा विषय नाही, संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाला हादरा देणारा प्रकार आहे। आमचा लढा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि एमपीएससीवरील जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी आहे। या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी झालीच पाहिजे। उपलब्ध असलेली माहिती आणि पुरावे संबंधित यंत्रणेकडे सादर करण्यास आम्ही तयार आहोत। दोषी कोणताही असो, त्याला कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण न देता कठोर कारवाई झाली पाहिजे। एमपीएससीवरील विश्वास टिकवायचा असेल तर सत्य बाहेर आलंच पाहिजे, सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निखिल सुकरे यांच्याकडून। निखिल, नीट झाली, टीईटी झाली, त्यानंतर आता एमपीएससी परीक्षेतही पेपर फुटीचा आरोप आहे। नेमकं हे प्रकरण उघड कसं झालंय? नक्कीच आपण पाहताय की नीटचा पेपर फुटला, त्यानंतर टीईटी पेपर फुटी झाली आणि या सगळ्या प्रकरणांची चर्चा होऊ लागली। अशामध्ये आता एमपीएससी मार्फत घेतला जाणारा गट ब चा जो काही आहे ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर जे तो फुटल्याची माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळते। खरं तर हा पेपर कसा फुटला हा प्रश्न उपस्थित केला जात असताना विद्यार्थ्यांनी जे आहे ते हा पेपर जो आहे तो 22 मार्चला होणार होता आणि 20 मार्चलाच हा व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि टेलिग्राम ग्रुपवरती हा जो काही पेपर आहे तो व्हायरल झाल्याची देखील माहिती दिलेली आहे। या बाबतीतल्या तक्रारी त्यांनी आयोगाकडे केलेल्या आहेत आणि आयोगाकडून देखील या विद्यार्थ्यांना उत्तर देण्यात आलेलं आहे की याबाबतली जी काही आहे ती चौकशी केली जाईल। खरं तर याबाबतची तक्रार जी आहे ती आयोगाला केल्यानंतर डॉक्टर जयकृष्ण फड यांच्याकडून या तक्रारीची नोंद घेण्यात आली। आयुक्त आहेत त्यांच्याकडून नोंद घेण्यात आली। त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची जी आहे ती चौकशी आता करण्यात येते की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे सध्या। परंतु काल या सगळ्या प्रकरणामध्ये रोहित पवार यांनी ज्यावेळेस संभाषण केलं, ज्यावेळेस माध्यमांशी बोलले, त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते आता आपण पाहतोय की विद्यार्थ्यांच्या देखील तक्रारी आयोगाकडे होताना पाहायला मिळतात आणि विद्यार्थी जे ते आक्रमक झालेले आहेत, संतापलेले आहेत। कारण आपण पाहतोय की नीट पेपर फुटीमध्ये बघितलं तर 22 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, टीईटी मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रश्न होता आणि आता जर बघितलं तर लाखो विद्यार्थी जे आहेत ते एमपीएससी मार्फत होणाऱ्या या ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेसाठी देखील तयारी करत होते। खरं तर विद्यार्थी एक महिना किंवा 1 वर्ष अशा प्रकारची तयारी करत नसतात, तर ती मागची खूप वर्षांची मेहनत असते आणि त्यानुसार ते पेपर देत असतात। त्यामुळे हा पेपर फुटल्यामुळे नाही या सगळ्या एमपीएससीच्या कार्यशैलीवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळते। निश्चित निखिल, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।